नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, बरेच दिवस झाले आपले व्हिडिओ नाही येत आहे. काही कारणास्तव आपले व्हिडिओ नाही आले, नाही का? तर चला असो. पण शेतकरी मित्रांनो, तुम्ही माझ्या थंबनेल बघून व्हिडिओ क्लिक केले असेल शेतकरी मित्रांनो. तर आजचा विषय तोच आहे. करूया सुरुवात यावर्षी SRT पद्धतीने शेती करूया, नाही का? तर बघा, बरेचसे शेतकऱ्यांचे कमेंट आले की आता वाही करावी, कोणती वाही करावी, पंजी मारावी की नागरटी मारावी. तर हाच याच विषयावर आपण बोलणार आहोत शेतकरी मित्रांनो. आणि यावर्षी आपण सुरुवात करणार आहोत SRT पद्धतीने. करूया सुरुवात शेतकरी मित्रांनो. तुमचं पण मत सांगा, तुमचं पण प्रतिक्रिया सांगा शेतकरी मित्रांनो, नाही का? तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या चॅनलवर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल, लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. तर चला तर सुरुवात करूया. बघा शेतकरी मित्रांनो, आता आपण गव्हाच्या प्लॉटमध्ये आहोत. बघा, या नर्मदा सागर गहू होता, म्हणजे आपण काढलेला आहे. या नर्मदा सागर गहूचा प्लॉट आहे, आपण काढून पण झालेला आहे. आणि आपल्याला गहू झाला शेतकरी मित्रांनो या 8 एकरात 150 क्विंटल, नाही का? 150 क्विंटल झाला. आपला आता मुद्दा होता शेतकरी मित्रांनो, SRT पद्धतीने शेती यावर्षी सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, ज्यांचा गव्हाचा प्लॉट आहे, ज्यांचा चण्याचा प्लॉट आहे, चणा जर काढून झालेला असेल तर चण्यामध्ये तणकट निघते शेतकरी मित्रांनो. ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये काही तणकट असेल, काडी कचरा असेल, ते सफा करून घ्या. आता वेळ मिळाला असेल तर तर मजुराच्या हाताने सफा करून घ्या शेतकरी मित्रांनो. सफा केल्यानंतर वाही करायची नाही शेतकरी मित्रांनो. ज्या शेतकऱ्यांना वाही करायची असेल ते वाही करू शकता. ज्या शेतकऱ्यांना वाही करायची नसेल तर SRT पद्धतीने शेती करूया शेतकरी मित्रांनो. म्हणजे कसं, मी का बोलून राहिलो असं बघा, कारण की सर्व शेतकरी SRT पद्धतीने शेती करत नाही, नाही का? पण यावर्षी सुरुवात तर करूया आपण. तुमचं मत काय म्हणते? तर कसं असते, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये यावर्षी खूप बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला, म्हणजे हरभऱ्याचे झाडं खूप मेले, बुरशी मुळकू झाली, तर त्या शेतकऱ्यांनी जर वाही केली उन्हाळ्यात तर उन्हामुळे जमीन तापतं, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो शेतकरी मित्रांनो, नाही का? त्या शेतकऱ्यांनी नक्की वाही करावी. आणि ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये बुरशी आली नाही, फार कमी आहे, ते शेतकरी मित्रांनो SRT पद्धतीने शेती करू शकता, नाही का? असं माझा मत म्हणजे शेतकरी मित्रांनो. तुमचं मत काय आहे, तुमची प्रतिक्रिया काय, नक्की सांगावे. तर यावर्षी शेतकरी मित्रांनो वाही करायचीच नाही. वाही हातच नाही लावायचं, वाही नाही पंजी मारायची, नाही रोटावेटर मारायचं. काडी कचरा कापून घ्यायचा आणि पाणी आला चांगले 1-2 पाणी येऊ द्यायचे. जूनमध्ये पाणी येतं, शेवटच्या 15 चांगला पाणी येतो, नाही का? आता पाणी येतो कवा नाही कवा हे काही सांगू शकत नाही. पाणी जून जुलैमध्ये येऊ शकतो, नाही का? जेव्हा पाणी येईन, पोटभर पाणी येईन, तर त्याच्या 8 दिवसानंतर, म्हणजे पाणी जर आला 1-2 दिवस पाणी येतो चांगला, तिथून वायानी येते 8 दिवसानं आपलं शेत पाहून. नंतर सारे फाडून घ्या शेतकरी. जे काही तुम्हाला पेरायचं असेल ते कॉटन लावून टाकायची, सोयाबीन पेरून टाकायचं. आपल्याला माहीतच पडते आता पाणी यायला सुरुवात झाली, आपल्या जमिनीमध्ये ओल गेली पूर्ण, वाही करायचीच नाही. सारे पाणी आल्यानंतर जमीन दलदल होतेच, फसन होतेच, पाणी येतेच सगळीकडे, नाही का? तर तशी शेती करायची आपल्याला. आणि आपला खर्च बघा किती वाचतो शेतकरी मित्रांनो. वाहीचा खर्च वाचतो, मजुराचा खर्च वाचेल शेतकरी मित्रांनो. तणकट निघणारच नाही. कारण की बघा, माझा अनुभव शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपण एक अनुभव सांगतो मी, जेव्हा मी पराठीमध्ये डवरण केलं, म्हणजे आपण 1-2 पाड्या डवरणीच्या देतो, जेव्हा डवरणी केली ना, तेव्हा नवीन ऊत यायला सुरुवात होते शेतकरी मित्रांनो. आणि जिथे डवरण होत नव्हतं शेतकरी मित्रांनो, काही कारणास्तव, म्हणजे आपला फेर एका दिवशी शेतकरी मित्रांनो आपण 2 एकर म्हणजे डवरतो आपण, नाही का? जोडीच्या साह्याने 2-2.5 एकर 3 एकर सुया पाहून. काही जमीन जर कडक असली तर उशीर लागतो. वापसाच्या महिन्यात आपण डवरणी करतो आपण शेतकरी मित्रांनो, नाही का? पराठीची. तर काय होतं, काही डवरणी राहून जाते, मग पाणी येते, पाणी आल्यानंतर अजून 2-3 दिवसानं मग ते डवरणी राहून जाते. जिथे डवरणी गेली तिथे तणकट, जिथे डवरणी नाही गेली तिथे तणकटच नाही शेतकरी मित्रांनो. हा अनुभव माझ्या लक्षात आहे.
तर एकच सांगतो शेतकरी मित्रांनो, तर तणकट येणारच नाही. आता जे काही आपण आपल्या शेतामध्ये काही जे काही बियाणं पडलेलं असेल तणकटचं, जे काही ज्या शेतकऱ्यांच्या प्लॉटमध्ये हरभऱ्याच्या प्लॉटमध्ये काही निघालं असेल, गांजर गवत निघालं असेल नाही का, दुधी निघाली असेल, पड्डी निघाली असेल, याचं बी पडणार. पण ते बी जमिनीत नाही जाणार शेतकरी, म्हणजे वरतच राहते तरंगून, म्हणजे वरतच राहते, जमिनीवर पडते ते बी, मातीत मिसळत नाही. आणि आपण काडी कचरा कापून घ्यायचा, जमा करून घ्यायचा, पेटून टाकायचा. आणि जेव्हा बरसातचा पाणी येतो का नाही, एक मुसळधार पाणी येतो, चांगला पाणी येतो, पूर्ण पाणी ते जे काही वरचं जे काही बियाणं आहे तणकटाचं, ते पूर्ण तरंगून नाही का आपल्या एक साईड लागतं शेतकरी मित्रांनो. जसं शेतकरी मित्र खत टाकते उन्हाळ्यात आणि बरसातीमध्ये खताचं लाल पाणी असं वाहत येते, काही बकरीच्या जे काही खत आहे ते वाहत येते धुऱ्यावर, तसंच बियाणं वाहत येते शेतकरी मित्रांनो धुऱ्यावर, पूर्ण वाहत येते. तणकट निघणार नाही शेतकरी मित्रांनो, निघणार पण कमी निघणार शेतकरी मित्रांनो. आणि नंतर तणकट निघालं की आपल्याला जवळ आहे तणनाशक शेतकरी मित्रांनो. पराठीमध्ये तणनाशक मारायचं, सोयाबीनमध्ये तणनाशक मारायचं आणि तुरीमध्येही तणनाशक मारायचं. एकदम तणकट होऊ द्यायचं नाही. तर यासाठी तेच आहे, बिना नांगरणी बिना मशागीत शेती व्यवस्थापन नाही का. नांगरटी करायची नाही, म्हणजे जास्त मशागत करायची नाही शेतीची. आणि जे काही तणकट आहे शेतकरी मित्रांनो ते निघणार नाही. आणि आपलं जेव्हा पीक राहतं शेतामध्ये, ते पीकच पूर्ण पोषक तत्व आपल्या पिकाला मिळणार, तणकट निघणार नाही शेतकरी मित्र. कारण की तणकटाला काय पाहिजे, वाही पाहिजे, माती मोकळी पाहिजे, तेव्हाच तणकट निघते शेतकरी मित्रांनो. सोयाबीनमध्ये तसंच शेतकरी मित्रांनो, तणनाशकाची फवारणी केली आणि तिथून आपण काही शेतकरी मित्र डवरणी करतात, डवरणी केली का नंतर अजून तणकट वाढते शेतकरी मित्रांनो. तर हा माझा अनुभव आहे शेतकरी मित्रांनो. आणि SRT जे आहे, यावर्षी आपण SRT पद्धतीने सुरुवात करूया, बिना नांगरणीची शेती करूया शेतकरी मित्रांनो आपण. तर शेतकरी मित्रांनो, यावर्षी तुम्ही करणार आहे का SRT पद्धतीने शेती? तर नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा. अजून आपण सुरुवात तर केली नाही, आपण या व्हिडिओ आहे तुम्हाला विचारण्याचाच आहे, काय तुमचं मत म्हणते नाही का. आपण ही सुरुवात करूया, तुमचं मत सांगा शेतकरी मित्रांनो. आपल्याला जमेल का SRT पद्धतीने शेती करायला? आपल्या जमीन, आपली थोडीशी, माझी जमीन कशी आहे शेतकरी मित्रांनो, हे थंडाव्याची जमीन आहे बघा. हे जे इथं जर गहू पेरलं आपण, हे थंडाव्याचा गहू, म्हणजे थंडाव्याची जमीन आहे आपली, थोडीशी रेताड आहे, चुनखडी आहे आणि काही काही जमीन आहे थोडी मुरमाटी पण येते, अशी जमीन आहे शेतकरी मित्रांनो. तर आता आपले हे जे वर्म आहे ना शेतकरी मित्रांनो गव्हाचे, हे वर्म असेच राहू द्यायचे असा विचार आहे. आणि याच्यावर तुरी पेरून द्यायच्या आणि पराठी पण लावून द्यायची शेतकरी मित्रांनो 4 फुटावर. ह्या वरम शेतकरी मित्रांनो 6 फूट येते नाही का. ह्या वरम वरम टू वरम 6 फूट येते शेतकरी मित्रांनो. आणि अंदरचं अंतर येते 4 फूट. तर आपल्याला काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो, ह्या वर्मावर पराठी डोबायची आहे. इथून 4 फूट इथं, म्हणजे हे 2 फूट उरलं, नंतर इथून 2 फूट, म्हणजे असे सारे फाडायचे आहे आपल्याला याच्यातही. असा विचार चालू आहे आपला शेतकरी मित्रांनो. अजून वेळ आहे, आपले व्हिडिओ येतच राहतील नाही का. आणि जिथे आपला चण्याचा प्लॉट होता तिथे वाही करण्याचा विचार नाही आहे. कारण की आज जो व्हिडिओ आपण टाकलेला आहे, शेतकऱ्यांना, आपण आपल्या शेतकऱ्यांना विचारणी करत आहे की यावर्षी SRT पद्धतीने शेती कोण कोण करत आहे, कोण इच्छुक आहे नाही का. कारण की खर्च बघा ना शेतकरी मित्रांनो, खर्च, वाहीला खर्च खूप येतो आणि नंतर निंदालाही खर्च खूप येतो आपल्याला. म्हणजे मजूर शेतामध्ये आलंच नाही पाहिजे, फक्त मजूर येईल कशा करता, माल गोळा करण्याकरता, माल जमा करण्याकरता शेतामध्ये मजूर आलं पाहिजे, तोपर्यंत आलंच नाही पाहिजे. मजुरी खर्च वाढला शेतकरी मित्रांनो, मजुरी वाढली नाही का. आणि वाहीचा खर्च पण वाढला. वाही बघा ना आता एकरानच आहे, 1000-1200 रुपये एकर. आता बघा काही शेतकऱ्यांचं म्हणणं काय आहे, आता हा जो गहू आहे, हा गहू बारीक करणार नाही का,
तर आता ह्या गहू जर रोटावेटरनं बारीक करायचा असेल ना शेतकरी मित्रांनो, किती खर्च येतो बघा, किती खर्च येतो नाही का. 1000-1200 रुपये एकर आहे. एका वाईमध्ये ह्या बारीक होत नाही शेतकरी मित्रांनो. होते का एका वाईमध्ये बारीक? कोणतंच रोटावेटर बारीक करत नाही. मी माझा अनुभव सांगतो शेतकरी मित्रांनो. मी केला आहे, पूर्ण 8 एकर बारीक केलेला आहे. खूप खर्च येतो आणि बारीक करूनही ते बारीक होत नाही. बारीक करूनही तो बारीक होत नाही. आणि पाणी जर आला ना शेतकरी मित्रांनो, ह्या पुंगळीतनी पाणी जमा राहतो आणि बुरशी अजून तयार होते. याचं खत जर तयार करायचं असेल ना शेतकरी मित्रांनो, हे पूर्ण जमा करावं लागते मजुराच्या साहाय्याने आणि एक गड्डा करून शेताच्या बाजूना जमा करावे लागते शेतकरी मित्रांनो, तर त्याचं खत होते तयार नाही का. तर हे याचं जर खत तयार करायचं असेल ना शेतकरी मित्रांनो, तर अशी पद्धत करावी लागते, जमा करावी लागते आणि गड्डा करून खत तयार करावं लागते. आणि जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर खत तयार करायचं नसेल तर हे पेटून टाका शेतकरी मित्रांनो. बिवड तयार झालेलं आहे आपलं गव्हाचं आणि सगळ्यात बेस्ट खत आहे शेतकरी मित्रांनो. एक काडी कचरा सडतो, याचं खत तयार होतेच, याचं खत तयार होतेच, पण याची बुरशी पण येते शेतकरी मित्रांनो, बुरशी तयार होते. आणि आपल्याला सगळ्यात बेस्ट खत आहे शेतकरी मित्रांनो, काडी कचऱ्याचं खत सोडून शेणखत शेतकरी मित्रांनो. आपण जर डायरेक्ट शेणखत टाकलं, शेणखत कोणतंही टाका मग ते बेस्ट आहे शेतकरी, पिकाला लागू पडतं. तेच शेणखत टाकावं आणि ह्या काडी कचऱ्याचं शेणखत शेतकरी मित्रांनो, बुरशी तयार होते, नवीन बुरशी तयार होते, नवीन किडे तयार होते, रोगराई तयार होते आपल्या शेतामध्ये. तर असा माझा अनुभव आहे शेतकरी मित्रांनो. तुमचं मत काय म्हणते ह्याच्यावर तर सांगा शेतकरी मित्रांनो. कारण की आपल्याला यावर्षी सुरुवात करायची आहे SRT पद्धतीने शेती करायची आहे आपल्याला, बिना नांगरणी. आणि म्हणजे मजूर आलंच नाही पाहिजे शेतामध्ये. मजूर येईल पण कमी प्रमाणात येईल नाही का. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला शेतकरी मित्रांनो तुम्हाला, आजचा या ब्लॉगमध्ये तुमचं मत काय म्हणते. पुन्हा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा शेतकरी मित्रांनो की तुम्ही करणार आहात का SRT पद्धतीने शेती, इच्छुक आहात का. तर पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो. धन्यवाद.